नमस्कार मंडळी. 13 ऑगस्ट 2026 पासून सुरू होत आहे श्रावण महिना. श्रावण महिना म्हटलं की उपवास, पूजा आणि सणांची रेलचेल आलीच. पण या संपूर्ण महिन्यात जास्तीत जास्त महत्त्व असते ते श्रावणी सोमवार. आणि यंदाच्या श्रावणात एकूण 4 सोमवार येत आहेत. विवाहित महिला आपल्या पतीच्या आणि कुटुंबाच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सुखासाठी ही शिवमूठ वाहत असतात. आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत की कोणत्या सोमवारी कोणती शिवमूठ व्हायची आणि ती कधी व्हायची याची संपूर्ण माहिती आपण तारखेसह जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मंडळी, 17 ऑगस्ट 2026ला पहिला श्रावणी सोमवार आहे. पहिल्या सोमवारी महादेवाला तांदूळ म्हणजेच अक्षदा ही शिवमूठ म्हणून व्हायची आहे. आता याला विशेष असं महत्त्व आहे. आपण पहिल्या दिवशी तांदळाची आपण शिवमूठ वाहणार आहोत आणि याच दिवशी नागपंचमी सुद्धा आहे. त्यामुळे हा खूप मोठा शुभयोग आहे. लक्षात ठेवा, तांदळाचे दाणे अखंड असावेत, ते तुटलेले नसावेत. त्यानंतर आहे दुसरा श्रावणी सोमवार. 24 ऑगस्ट 2026 रोजी दुसरा श्रावणी सोमवार आहे. या दुसऱ्या सोमवारी भगवान शंकरांना तीळ शिवमूठ म्हणून अर्पण केले जातात. यासाठी तुम्ही पांढरे किंवा काळे तीळ वापरू शकता. महादेवाला तीळ वाहिल्याने घरात सुख समृद्धी येते. तसेच आपल्यावर काही दोष असतील तर ते सुद्धा नाहीसे होतात. त्यानंतर आहे तिसरा श्रावणी सोमवार 31 ऑगस्ट 2026ला. तिसऱ्या सोमवारी महादेवाच्या पिंडीवर हिरवे मूग हे शिवमूठ म्हणून वाहिले जातात. याच दिवशी संकष्टी चतुर्थीचा योग देखील जुळून आला आहे. यानंतर आहे चौथा श्रावणी सोमवार 7 सप्टेंबर 2026. श्रावण महिन्यातील या शेवटच्या सोमवारी महादेवाला गहू ही शिवमूठ म्हणून अर्पण केले जाते. या दिवशी शिवमूठ वाहून या व्रताची सांगता केली जाते. तर मंडळी, शिवमूठ वाहण्याची विधी अतिशय सोपी आहे. सोमवारी सकाळी स्नान करून महादेवांची पूजा करावी. त्यानंतर उजव्या हातात मूठभर धान्य घेऊन ते पिंडीवर वाहावे. शिवमूठ वाहताना हा एक मंत्र नक्की म्हणावा. तर तो काय आहे? शिवा शिवा महादेवा, माझी शिवमूठ ईश्वरा देवा, सदा सौख्य दे देवा. हे व्रत सलग 5 वर्ष केले जाते.